माहितीच्या आधारे सहसंबंध गुणांक माहित करा अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येतो आणि हा 100% येणार. या प्रश्नाला अजून एका वेगळ्या पद्धतीने पण लिहिलं जाऊ शकतं. खालील माहितीच्या आधारे कार्ल पियर्सनचा सहसंबंध गुणांक माहित करा असा प्रश्न लिहितो. म्हणजे कुणाचा काढायचा आहे त्याच्यामध्ये ते सांगतील. कार्ल पियर्सन तुमचा सिलेबस आहे, कार्ल पियर्सनचा काढा असा म्हणते. तर तुम्हाला काय दिलं असतं, दोन चल दिले असतात x आणि y हे दोन चल दिले. x च्या किमती दिल्या आहेत 11 12 13 14 15 16 17 आणि y च्या किमती दिल्या आहेत 10 12 14 16 18 20 22. ठीक आहे. मग आता हे तुम्हाला दोन चल दिलेली आहेत. त्या चलांच्या आधारावर आपल्याला काय करायचं आहे, सहसंबंध गुणांक काढायचा. दोघांमधला सहसंबंध काय आहे हे माहित करायचं. त्यासाठी पहिल्यांदा काय करायचं की x किंवा y मध्ये कुठलेही एकूण घटक किती आहेत ते बघून घ्यायचे. तर बघा 1 2 3 4 5 6 7 म्हणून n बरोबर आपण घेतलेला 7. एकूण घटक किती आहेत 7 आहेत म्हणून आपण n बरोबर 7 दिले. त्यानंतर काय करायचं की x मधली कुठलीही एक संख्या गृहीत धरून आपल्याला dx काढायचा आहे. शक्यतो असं करा की जी संख्या डबल आलेली आहे ती धरा, जेणेकरून की आपल्या गणिताला अजून सोपं जाईल. डबल नाही आली असेल तर सेंटरची आपण संख्या गृहीत धरली ती आहे 14 14 ही संख्या गृहीत धरली आणि त्याच्या आधारावर हा dx काढला. तो कसा काढतो, 11 मधून 14 गेले -3, 12 मधून 14 गेले -2, 13 मधून 14 गेला -1, 14 तून 14 गेले 0, 15 तून 14 गेला 1, 16 तून 14 गेले 2, 17 तून 14 गेले 3. त्यानंतर काय करायचं की समेशन dx काढायचं. समेशन dx म्हणजे काय, तर या मायनस मायनस वाल्यांची बेरीज आणि प्लस प्लस वाल्यांची बेरीज करून घ्यायची. -3 -2 -1 या ठिकाणची बेरीज केली ती आली -6 आणि या ठिकाणची बेरीज केली ती आली +6 -6 6 मधून 6 गेले 0 राहिले म्हणून समेशन dx किती आला 0 आला. म्हणजे आपल्याला इथं dx मिळाला समेशन dx. त्यानंतर काय करायचंय, dx चा वर्ग काढायचा. dx चा वर्ग कसा काढणार, तर 3 चा वर्ग 9, 2 चा वर्ग 4, 1 चा वर्ग 1, 0 चा वर्ग 0, 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9. लक्षात ठेवा की इथं -3 आहे, -3 चा वर्ग +9 येतो. वर्गामध्ये मायनस चिन्ह कधीच येत नाही, कारण की मायनस मायनस कटून जातं. मग काय करा, dx च्या वर्गांची एकत्रित बेरीज केली ती आली 28. त्याला म्हणलं समेशन dx चा वर्ग, म्हणजे समेशन dx वर्ग आला 28. त्यानंतर काय काढलं, त्यानंतर आपण काढलं जसा dx काढला तसा dy काढला. dy मध्ये पण आपण एक संख्या गृहीत धरणार. शक्यतो जी डबल आली ती गृहीत धरायची आणि x मध्ये जी संख्या पकडली आहे त्याच्या वरची किंवा त्याच्या खालची संख्या पकडायची. त्याच्यामुळे काय होतं की एक शून्य वाढून आपलं गणित अजून सोपं होतं. 30 संख्या पकडली 16 ही संख्या पकडली तरी चालतं, गणित तेच उत्तर येणार आहे. किंवा खालच्या अजून कोणती संख्या पकडली तरी उत्तर तेच येणार आहे. पण मी काय केलं की समोरची संख्या न पकडता त्याच्यावरची संख्या पकडली आणि मग काय केलं की 10 मधून 14 गेले किती राहिले -4, 12 तून 14 गेले -2, 14 तून 14 गेला 0, 16 तून 14 गेले 2, 18 तून 14 गेले 4, 20 मधून 14 गेले 6 आणि 22 मधून 14 गेले 8. या ठिकाणी जसं आपण dx मध्ये काय केलं, मायनस मायनस वाल्यांची बेरीज केली जशी या ठिकाणी मायनस मायनस वाल्यांची बेरीज केली -4 -2 -6 प्लस प्लस वाल्यांची बेरीज केली ती आली 20. मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा केली 20 मधून 6 गेले राहिले 14. मोठ्या संख्येला जे चिन्ह आहे ते चिन्ह इथं आलं +14. चिन्ह द्यायची गरज नाही प्लसचं. त्यानंतर काय केलं, जसा dx चा वर्ग काढला तसा dy चा वर्ग काढला. 4 चा वर्ग 16, 2 चा वर्ग 4, 0 चा वर्ग 0, 2 चा वर्ग 4, 4 चा वर्ग 16, 6 चा वर्ग 36, 8 चा वर्ग 64. या सगळ्यांची एकत्रित बेरीज केली त्याला म्हणतात समेशन dy चा वर्ग 140. त्यानंतर काय केलं आपण, त्यानंतर dx dy काढला. dx dy म्हणजे काय, हा dx आणि हा dy या दोघांचा गुणाकार dx गुणिले dy म्हणजे त्याला dx dy म्हणतो आपण. तर 3 -3 गुणिले -4 मायनस मायनस कटले 3 चौक 12 -2 गुणिले -2 मायनस मायनस कटले 2 दोन्ही 4 -1 गुणिले 0 0 0 गुणिले 2 0 त्यानंतर 1 गुणिले 4 4 त्यानंतर 2 गुणिले 6 12 आणि 3 गुणिले 8 24.
अशा प्रकारे dx dy आपण काढून घेतला आणि काढलेला जो dx dy आहे या सगळ्यांची बेरीज केली ती आली 56. या सगळ्यांची एकत्रित बेरीज केली ती आली 56. त्याला म्हणलं आपण समेशन dx dy. ओके, त्यानंतर काय करणार आपण आतापर्यंत जेवढं काही काढलंय त्याचा डाटा लिहून घेतला. n बरोबर 7 आहे, समेशन dx बरोबर किती आहे, समेशन dx चा वर्ग 28 आहे, समेशन dy चा वर्ग 14 आहे, समेशन dy चा वर्ग 140 आणि समेशन dy 14 आहे आणि समेशन dx dy किती आहे 56 आहे. हा डाटा लिहून घेतला. हा डाटा लिहिल्यानंतर सूत्र लिहायचं r समेशन dx dy मायनस कंसामध्ये समेशन dx गुणिले dy भागिले n या सगळ्याला भागिले वर्गमूळामध्ये समेशन dx चा वर्ग मायनस कंसामध्ये समेशन dx कंसाचा वर्ग भागिले n गुणिले समेशन dy चा वर्ग मायनस dy चा कंसाचा वर्ग भागिले n. अशा प्रकारे हा सूत्र लिहिलं आणि हे सूत्र लिहिल्यानंतर या सूत्रामध्ये आलेला जो डाटा आहे तो डाटा आपण मांडला. बघा समेशन dx dy किती आहे 56 आहे, मायनस ला मायनस समेशन dx किती आहे 0 आहे, गुणिले ला गुणिले समेशन dy किती आलं होतं 14, n बरोबर किती आहे 7. असा हा वरचा डाटा आपण मांडून घेतला. तसाच खालचा मांडायचा. वर्गमूळामध्ये समेशन dx चा वर्ग 28 मायनस ला मायनस समेशन dx किती आला आपलं 0 आलंय म्हणून 0 चा वर्ग भागिले 7 गुणिले समेशन dy चा वर्ग 140 मायनस ला मायनस समेशन dy किती आहे 14, 14 चा वर्ग काढायचा आहे, कंसाचा वर्ग आहे भागिले 7. त्यानंतर 56 ला 56 लिहिला, मायनस ला मायनस लिहिलं, 0 गुणिले 14 0 0 भागिले 7 हे राहिलं. त्याला सगळ्याला भागिले वर्गमूळामध्ये 28 ला 28 मायनस ला मायनस 0 चा वर्ग 0 भागिले 7 ला 7 गुणिले ला गुणिले 140 ला 140 मायनस ला मायनस आणि 14 चा वर्ग 196 भागिले 7. आता याला सोडवलं पुढे आपण 56 ला 56 मायनस ला मायनस 0 ला 7 ने भागला 0 आलं. या सगळ्याला भागिले वर्गमूळामध्ये 28 ला 28 0 ला 7 ने भागला 0 म्हणून 28 वजा 0 गुणिले ला गुणिले 140 ला 140 196 ला 7 ने भागलं ते आलं 28. आता पुढे परत काय केलं 56 मधून 0 गेले म्हणजे 56च राहिले भागिले वर्गमूळामध्ये 28 ला 28 गुणिले ला गुणिले 140 मधून 28 वजा केले ते आले 112. परत पुढे काय केलं 56 ला 56 ठेवलं भागिले 28 गुणिले 112 3136 3136 ही संख्या वर्गमूळाच्या बाहेर काढली ही आली 56 म्हणून 56 भागिले 56 56 1 56 म्हणून r म्हणजे सहसंबंध गुणांक बरोबर 1. परफेक्ट कोरिलेशन या ठिकाणी आहे त्यामुळे इथं 1 आला. याला उत्तर 1 येईल किंवा -1 येईल किंवा 0 येईल 0 पॉइंट समथिंग येईल हे लक्षात ठेवा. ओके.